भारतीय राजकारणाने अनेक बॉलिवूड कलाकारांना आकर्षित केलं आहे। नुकतेच अभिनेता गोविंदा यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। गोविंदाला मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे। 2004 मध्ये गोविंदाने लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा होती। 2009 मध्ये त्याने राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता। भाजपकडून यूपी बिहार मधील अनेक कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे। दक्षिणेतील अभिनेते राजकारणात येणं नवीन नाही। नुकतंच थलपती विजय राजकारणात सक्रिय झाला आहे। या पार्श्वभूमीवर सिने जगतातील कोणते अभिनेते अभिनेत्री राजकारणाशी जोडले जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। मी सागर लोहाडे, महाराष्ट्र वन मुख्य संपादक। कंगना रनौत, भाजपकडून कंगना रनौत या अभिनेत्रीला हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे। गेल्या काही महिन्यापासून कंगनाने भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती। शिवाय तिने पंतप्रधान मोदींचे कौतुकही केलं होतं। त्यामुळे तिला तिकीट मिळेल अशी दाट शक्यता होती। एम.जी. रामचंद्रन, तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्यांनी राजकारणात येण्याचा जुना इतिहास आहे। दक्षिणेतील सुपरस्टार एम.जी. रामचंद्रन यांनी पहिल्यांदा राजकारणात एंट्री घेतल्याचं सांगितलं जातं। अभिनेता म्हणून त्यांचा डंका होताच, पण त्यांनी राजकारणात येऊन मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली। त्यांची राजकीय कारकीर्द राजकारणात दीर्घ राहिली। एन.टी. रामाराम यांची देखील राजकीय कारकीर्द दीर्घ राहिली। त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय। 1982 मध्ये त्यांनी तेलुगू देसम पार्टीची स्थापना केली। आंध्र प्रदेशचे ते 10वे मुख्यमंत्री देखील राहिले। 1983 ते 1994 या काळात ते 3 वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान राहिले। जयललिता हे नाव दक्षिणी राजकारणात प्रामुख्याने घेतलं जातं। 1977 तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणलं होतं। त्यानंतर जयललिता यांची कारकीर्द बहरतच गेली। त्या 24 जून 1991 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या। त्यांनी 6 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली। रजनीकांत, दक्षिणेमध्ये अभिनेत्यांना देवासारखं पूजलं जातं। तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी 2017 मध्ये राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला। पक्षाची देखील स्थापना केली, पण 26 दिवसातच बॅकआउट केलं। 2019 मध्ये पक्ष विसर्जित केला। कमल हसन यांची 2018 मध्ये मक्कल निधी मय्यम नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला। सध्या ते राजकीय शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी लोकसभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या पक्षासोबत हातमिळवणी केली आहे। थलपती विजयने तमिझगा वेत्री कडगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे। 2016च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विजयने प्रचार सुरू केला आहे। त्याला किती यश मिळेल हे पाहावं लागेल। जयप्रदा यांची एन.टी. रामाराम यांच्या तेलुगू देसम पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू केली होती। त्यानंतर सपा आणि 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये आल्यात। चिरंजीवी, साऊथ स्टार पवन कल्याण, सुरेश गोपी यांनी देखील राजकारणात हातपाय मारून पाहिले। महानायक अमिताभ बच्चन, अनेकांना माहिती नसेल, पण महानायक अमिताभ बच्चन हे देखील काही काळ राजकारणात होते। राजीव गांधी यांच्या विनंतीवरून
त्यांनी 1984 मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली आणि ती जिंकलीसुद्धा. पण त्यावेळी ते चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त होते. या कारणामुळे त्यांनी 1987 मध्ये राजकारणातून संन्यास घेतला. जया बच्चन. जया बच्चन अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन या 2004 पासून आत्तापर्यंत समाजवादी पक्षाकडून राज्यसभा खासदार आहेत. जया बच्चन या संसदेतील आपल्या भाषणासाठी चांगल्या प्रसिद्ध आहेत. राजेश खन्ना. बॉलिवूडमधील पहिले सुपरस्टार अशी ख्याती असलेले राजेश खन्ना यांनी 1991 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते हरले होते. पण 1992 मध्ये त्याच दिल्लीच्या जागेवर काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढवताना ते जिंकले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे उमेदवार होते. शत्रुघ्न सिन्हा हे 33 वर्षापासून राजकारणात आहेत. धर्मेंद्र. धर्मेंद्र देखील 2004 मध्ये राजकारणात आले होते. त्यांनी भाजपाच्या तिकिटावर राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक जिंकली होती. पण 2008 मध्ये त्यांनी राजकारण सोडून दिलं. 2019 मध्ये धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओलला भाजपने गुरुदासपूरमधून तिकीट दिलं होतं. त्यात त्यांचा विजय झाला. हेमा मालिनी या राजकारणात सक्रिय झाल्या. हेमा मालिनी या राजकारणात सक्रिय आहेत. ड्रीम गर्लला भाजपने मथुरामधून पुन्हा तिकीट दिलं आहे. त्या 2014 पासून मथुरा लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. राज गब्बर. उत्तर प्रदेशातील बड्या नेत्यांमध्ये राज गब्बर यांचे नाव घेतले जाते. ते 3 वेळा लोकसभा आणि 2 वेळा राज्यसभेवर गेले आहेत. विनोद खन्ना. विनोद खन्ना हे देखील दीर्घ काळासाठी राजकारणात राहिले आहेत. शिवाय 2002 मध्ये केंद्रात पर्यटन मंत्री होते. 2003 मध्ये विदेश मंत्री देखील राहिले. यावेळी भाजप त्यांच्या पत्नी कविता यांना तिकीट देण्याच्या तयारीत आहे. सुनील दत्त. सुनील दत्त आणि राजीव गांधी यांची चांगली मैत्री होती असं सांगितलं होतं. त्यामुळे सुनील दत्त राजकारणात आले होते. सुनील दत्त 5 वेळा खासदार राहिले आहेत. 2004 मध्ये युवा आणि क्रीडा मंत्रालयाचा मंत्री बनवण्यात आलं होतं. उर्मिला मातोंडकर. उर्मिला मातोंडकर यांनी देखील राजकारणात नशीबच आजमावलं. त्यांनी काँग्रेसकडून लढताना भाजपाच्या गोपाळ शेट्टी विरोधात 2019 मध्ये निवडणूक लढवली. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.